गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. द्वैत विवेकाचा विचार आज पूर्ण होणार आहे आणि पूर्ण होताना आपल्याला 50 मिनिटं वेळ पुरतोय का 1 तास लागतोय याचा विचार काही नक्की करता येत नाही. तरी पण द्वैताचा निराश झाला पाहिजे हा जो मुख्य विचार आपल्या पुढे मांडला गेलाय, तर तो द्वैताचा निराश हा द्वैत मिथ्या ठरवूनच होतो. आणि मग द्वैत एकदा मिथ्या ठरलं तर मग द्वैत स्वरूपात भासणारं सगळं जे काय आहे की हे जगत आणि त्यानंतर स्वर्ग पाताळ इत्यादी सर्व गोष्टी, या सर्व गोष्टी आपल्या पुढे मिथ्याच आहेत हा विचार आपल्याला करावा लागतो. 53वा श्लोक असंच काही सांगणारा आहे. फार मोठ्या पुण्याईने अतिशय मिळणारा व ते संपताच क्षय खाली यावे लागणारा स्वर्ग स्वीकारण्यासारखा नाही असे जर म्हणशील तर अत्यंत दोषमय भोगांचा समूह टाकाऊ ठरत नाही काय. आता याच्या प्रश्नातच उत्तर आहे. ही प्रश्नातच उत्तर असं सांगतंय की तो स्वर्गासारखा जो विचार आहे तो स्वर्गातला विचार सुद्धा पुन्हा त्या पुण्याचा एक भाग आहे. आणि पुण्याचा एक भाग म्हणून मी मेल्यानंतर जर का स्वर्गात जात असेल तर जिथे जाण्याची भाषा असते तिथे परत फिरून मागे येण्याची भाषा असते. मग त्या स्वर्गातलं जे अकाउंट आहे माझं पुण्याचं ते संपलं की मला परत पुन्हा या पृथ्वी तलावर यावंच लागतं. आणि ज्ञानदेवांनी ओवीच सांगितलेली आहे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. पण त्यातला पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे याचा अर्थ मी कितीही पुण्य केलं आणि मी स्वर्गात गेलो तर ते पाप केल्यासारखंच आहे. कारण जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणजे ज्याचा पुण्य, जे पुण्य केल्यानंतर माझा आणि आत्मस्वरूपाचा ऐक्यत्वाचा जो अनुभव येतो तो अनुभव मला केवळ त्या जीवब्रह्मैक्य ज्ञानानेच येतो. मग स्वर्गाला जाऊन उपयोग काय. म्हणून निष्काम कर्म निष्काम उपासना ही माझ्या चित्ताच्या शुद्धीला कारणीभूत असते. पण तीच जर का मी सकामता म्हणजे स्वर्गाचा विचार ठेवून केली तर मला स्वर्गाचा उपभोग मिळतो, तिथल्या मोठमोठ्या गोष्टींचा उपयोग मिळतो. पण काय होऊन जातं, संत जे सांगतात तो विचार मागे पडलेला असतो. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. म्हणजे स्वर्गातलं सुख हे विषय सुखासारखं आहे. आणि मग ते विषय सुखातच जर मोडत असेल तर मग आता विषयजनित सुखे सौख्य होणार नाही असं सांगितल्यावर मग आता आपल्याला समजून घेतलं पाहिजे की स्वर्ग सुद्धा माईक आहे. अशा पद्धतीने जर विचार केला तर मग त्या मायेचा एक विचार मांडलेला होता. आमच्या अभ्यास काळात श्री साखरे महाराजांनी एक फार सुंदर विचार मांडला की सुखोपंत आणि दुःखोपंत ही दोन मायेची लेकरं. आणि ती मायेची लेकरं असल्यामुळे सुखोपंथांच्या बद्दल हा जो दुःखोपंत होता तो म्हणाला की प्रत्येक वेळी ज्यावेळी आम्ही दारात जातो एखाद्याच्या घरात त्यावेळी त्या सुखोपंथाला घरात घेतलं जातं आणि दुःखोपंत मला मात्र बाहेर ठेवलं जातं. पण आहे काय, आता असं कर की त्या सुखोपंताचा अंगरखा मला दे आणि माझा अंगरखा त्या दुःखोपंताला दे. अशा पद्धतीने दुःखोपंत म्हणतो आणि सुखोपंताचा अंगरखा दुःख घेतो आणि सुखोपंताला मात्र याचा फाटका तुटका अंगरखा दिला जातो. असं केल्यानंतर ते जेव्हा एका दारात जातात त्यावेळी मात्र त्या झगझगीत कपड्यांमध्ये असलेला जो दुःखोपंत आहे त्याला घरात घेतलं जातं आणि सुखोपंत हा फाटक्या कपड्यात असल्यामुळे त्याला बाहेर ठेवलं जातं. त्याचा अर्थच लक्षात घ्या की हे विषय सुख जे आहे ते दुःख सुखाची लेवणी अंगे सळीत जगाते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते सुख जरी असलं तरी ते सुख जातं. म्हणून सुख येतं आणि सुख जातं म्हणून जाण्याचं दुःख आहे. अशा पद्धतीने काय आहे, एक आत्मसुखापेक्षा आपल्याला दुसरं काहीही सुखरूप नाही असा विचार जो करत नाही त्याचा मात्र इथे अभ्यास करण्याच्या दृष्टीने पराभव झालेला असतो. म्हणून आपल्याला स्वर्गात जायचं नाहीये. स्वर्गाधिकाची पदे दुःखाची शिराणी असं तुकाराम महाराजही म्हणतात. याचा अर्थ स्वर्गातलं सुख जे आहे ते दुःखरूपच आहे. म्हणून इथे आपल्याला समजूनच घेतलं पाहिजे की ते संपताच मला पुन्हा माझ्या पृथ्वी तलावर यावं लागतं. ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते असा त्याचा विचार आहे. पुढचा जो 54वा श्लोक आहे तो असा आहे की कामाधिकांचा पूर्ण त्याग आवश्यक आहे. आता कामाधिक शब्दाचा अर्थ इच्छा.
जीवब्रह्मक्याचा अपरोक्ष अनुभव आल्यानंतरही जर कामादिकांचा संपूर्ण त्याग केला नाहीस तर विधी आणि निषेध सांगणाऱ्या धर्मशास्त्राला तू धाब्यावर बसवशील व मनमानी वागू लागशील. आता हा 54, 55 आणि 56 हे 3 जे श्लोक आहेत ते चरण, मुख्य मुद्दा काय आहे, यथेष्टपणे वागणाऱ्या तथाकथित ज्ञानवानाचा उपहास करणारे हे श्लोक आहेत. जीवनमुक्त जो आहे, ज्यांनी आयुष्यभर निष्काम कर्मोपासना आणि विधी निषेधातलं जीवन जगण्याचा विचार केलेला आहे, की विधियुक्त जीवन जगलं पाहिजे आणि निषिद्ध वर्तन केलं नाही पाहिजे, असा जो जीवनमुक्त आहे त्याच्याकडनं यथेष्टाचरण घडणं शक्य नाहीये. पण काय होऊन जातं, हा तथाकथित जीवनमुक्त स्वतःला जीवनमुक्त समजतो आणि जीवनमुक्त समजल्यामुळे त्यामुळे तो जे वागतो ते वागणं जर स्वैर असेल तर, मुख्य विचार जो आहे ते धर्मशास्त्राला धाब्यावर बसवून जर का वर्तन जर स्वैर असेल तर तिथे एक गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. अमृतानुभवामध्ये एक ओवी आलेली आहे, झाली स्वेच्छाची विधी स्वैर झाली समाधी, दशे ये मोक्ष रिद्धी बसो बैसो धापे. म्हणजे तो जीवनमुक्त जे वागतो तोच त्याचा विधी आणि तोच त्याचा विचार आहे, असा त्याचा भाग आहे. म्हणून त्याच्या दृष्टीने जर पाहायला गेलं, जो जीवनमुक्त होतो, जो स्वरूपाशी एकरूप होतो, तो एकमेव आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शरीर नाही, मग त्याच्याकडनं कर्म घडतात, हा विचार कसा काय मांडता येतो? म्हणून तो जे वागेल तोच विधी आहे असा त्याचा विचार होतो. पण इथे जीवनमुक्ताची जी काय वागण्याची रीत आहे तो विधी आणि त्याचं स्वैर जीवन ही समाधी, अशा पद्धतीने बोललं जातं. पण लक्षात घ्या, यथेष्टाचरण करणारा जो असतो तथाकथित जीवनमुक्त, तो मात्र काय करतो, तो काहीही पद्धतीने वागतो. आणि मग तिथे मात्र या जीवनमुक्त जे संत मंडळी आहेत किंवा त्यांच्यासारखी गुरुपदावरची मंडळी आहेत, त्यांच्यावरचा विश्वास गमावून बसतात लोक. आपल्याला समजावूनच घ्यायची गरज आहे की आपल्याला जर का श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असे श्री गुरु प्राप्त झालेले असतील तर त्यांची कास कधी सोडू नये. आपण त्यांना सतत धरून ठेवलं पाहिजे, त्यांच्या विचारांना धरून ठेवलं पाहिजे. पण होतं काय की असे त्रिगुणांच्या स्वाधीन असणारे जे तथाकथित गुरु असतात त्यांच्या नादी लोक लागतात आणि मग मात्र दुसऱ्यावर हल्ले चढवतात की नाही, गुरुपदाची व्यक्ती शोधणं फार कठीण आहे, मग आपण समाधीचा अनुग्रह घेऊया. अरे पण समाधीच्या अनुग्रहाने आपल्याला आनंद रूपतेपर्यंत प्रवास करता येत नाही. त्याचं कारण आहे की त्या समाधीचा अनुग्रह घेतला आणि समजा त्या समाधीच्या अनुग्रहाला अनुकूल असं मी अगदी बरोबर वर्तन केलं, विधी दिलं आणि निषेधयुक्त वर्तन केलं नाही, तर मला परत पुन्हा या जिवंत श्रीगुरूंची भेट होतेच, म्हणजे देहधारी श्रीगुरूंची भेट होतेच, कारण त्यांच्याकडनंच माझा मोक्ष सिद्ध होतो हा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला ज्ञानदेवांचा विचार जो आहे तो फार महत्वाचा आहे. तो माझ्या श्रीगुरूंनी लिहिला आहे, मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे, अलौकिक न होवावे लोकांप्रती. पण होऊन काय जातं, मला आनंदाचा अनुभव आला या सांगण्यातच मला वैभव वाटायला लागतं आणि वास्तवात तो आलेलाच नसतो. म्हणून इथे आपल्याला यथेष्टाचरण करण्याला अजिबात परवानगी नाहीये. म्हणून जीवनमुक्ताकडे आणि पर्यायाने अभ्यास करणाऱ्याकडे जर का चांगल्या वागण्याची अपेक्षा असेल, चांगल्या वर्तनाची अपेक्षा असेल, तर त्यांनी जो केलेला अभ्यास आहे तो त्याला तसाच पुढे चालवावा लागतो. जीवनमुक्त व्हावं पण जीवन मात्र साधकासारखं जगावं असं मी माझ्या श्रीगुरूंकडनं ऐकलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनाचं वर्तन हे साधकासारखं जर राहिलं तर ते स्वैर होत नाही. कधी कधी बलवान प्रारब्ध हे आपल्याला काही कारणांनी ते संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण, जीवनमुक्ताचा विचारच करायची वेळ आली तर त्याचं संचित जळून गेलेलं असतं आणि क्रियमाणाचाही विचार तो मी करतो या भूमिकेत नसतो. पण त्याला शरीर असल्यामुळे प्रारब्ध कर्म असतं, म्हणून अत्यंत बलवान प्रारब्ध कर्म त्याला कधीतरी छळू शकतं, हा त्यातला भाग आहे. पण त्यांनी जो पूर्वी केलेला जो विचार असतो तो त्याला खूप उपयोगाला येतो किंवा त्याला आणखीन तत्सम व्यक्ती अशा भेटतात की त्याला उपदेश करतात आणि त्या उपदेशातनं तो श्रीगुरूंच्या सहजच आनंदाकडे जाऊ शकतो, म्हणजे आनंदरूप होतोच, अशा पद्धतीचा तो विचार आहे. आता हा जो 55वा श्लोक आहे, म्हणूनच म्हणजे कोणाच्या, तर सामान्य लोकांच्या दृष्टीने विचार सांगितलाय, जो अद्वैत रूप आत्माच होऊन राहिला आहे,
तो मनाला येईल तसे वागू लागला तर तो आत्मदर्शी व कुत्रे ह्यात घाण खाणे व न खाणे यात फरक उडणार नाही. म्हणजे याचा अर्थ तो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला जीवनमुक्त आणि एखादा रस्त्यावरचा कुत्रा, या दोघांच्या जीवनामध्ये काय फरक उरला? तोही रस्त्यावर घाण खातो, तसाच हा घाण खाल्ली असा त्याचा अर्थ होतोच ना. पण हे काय आहे, जो आत्मरूप स्वरूपाशी एकरूप होऊन राहिलेला आहे त्याने आधी विधी निषेधातला विचार केलेला आहे. म्हणून इथे हा सुखरूप आत्मा मी आहे असा ज्याचा कायमचा निश्चय झालेला आहे, त्याचं निषिद्ध वर्तनाकडे तो कसा काय वावरेल किंवा विधी वर्तनाकडे कसा काय वावरेल? मुख्य विचार जो आहे, जे आत्मस्वरूपाशी एकरूप होतात त्यांच्या दृष्टीने काय फरक पडतो? काय फरक पडतो या शब्दाचा अर्थ मला असा सांगायचा आहे, की जे एकमेव अद्वितीयाशी एकरूप होतात त्यावेळी ते मी करतो हा विशेष भाव त्यांच्या अंतःकरणात नसतोच. आणि असा नसल्यामुळे त्याच्या हातनं जे काय वर्तन घडतं ते केवळ सामान्य रूपाने घडतं, ते बाधितानुवृत्तीने घडतं. वास्तवात तो या जगात काहीच करत नसतो. म्हणजे तो करून सुद्धा अकर्ता असतो. अशी जर का त्याची भूमिका असेल तर मग आता स्वेच्छाची झाला विधी, अशा पद्धतीने ती भाषा बोलली जाते. म्हणून इथे प्रारब्ध कर्म त्याच्या शरीराला मात्र असतं आणि ते भोगूनच संपवावं लागतं. संचित आणि क्रियमाण कर्मात तो शांत होऊन जातो, कारण पापाचे कळप पळती पुढे हे ज्ञानदेवांनी सांगितलंय. बहुत खूप मोठं नामस्मरण झालेलं असतं, आत्मानात्म विचार झालेला असतो, त्यामुळे संचित आणि क्रियमाण हा विषय उरत नाही. मी करता भोगता हा भाव उरत नाही. पण प्रारब्ध मात्र त्याच्या शरीर रूपाने उरलेलं असतं. मग ते प्रारब्ध मात्र त्याला भोगावं लागतं. हा सुद्धा केवळ अज्ञानांच्या बाजूनी बोलला विषय आहे. कारण ब्रह्मस्वरूपाशी जो एकरूप होतो त्याला कुठलं आलं प्रारब्ध? पण शरीर आहे म्हणून त्याच्या प्रारब्धाचा विचार बोलावा लागतो. बस हा यातला विचार आहे. म्हणून इथे काय आहे, तो काहीही असो, तो भोग भोगत असो नाहीतर भोग भोगत नसो, तो स्वरूपाशी एकरूपच असतो. कारण तो सततच समाधीत असतो, कारण तो आनंदाशी एकरूप असतो. 2% बाधितानुवृत्तीने जरी त्यांनी हे सगळं जगाचे सगळे व्यवहार केले तरी तिथे मी करता भाव नाही. आणि मी करता भाव नाही तर मग तिथे मी भोगता भाव येणार कसा? म्हणून इथे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपण आपल्या आनंदाशी एकरूप होण्यासाठी आपल्याला अभ्यास हा केला पाहिजे. आणि विधी निषेधातलं जे जीवन आहे, जो साधक आहे त्याच्यापर्यंत आहे. पण जेव्हा सिद्धाचा विचार जेव्हा येतो तेव्हा त्याच्या बाजूनी तो जे काय सगळं वर्तन करतो ते सगळं वर्तन हे स्वेच्छाची असतं. म्हणजे तो जे करतो ते विधियुक्तच असतं. कदाचित एखादा जीवनमुक्त मला घरी जा म्हणून सांगेल, तुला इथं बसायची काही लायकी नाही, तू घरी जा. पण हे बोलणं त्याचं माझ्या हितासाठीच असेल, पण हे माझ्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून इथे श्री गुरु संत काय बोलतात याला खूप महत्वाचा विचार आहे. मग तो विचार जर करून घ्यायचा असेल तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की इथे शास्त्र, श्री गुरु आणि संत या तिघांच्या माध्यमातून जे आपल्याला कळतं तोच आपल्या फॉलो करण्याचा विषय असतो. म्हणून इथे कर्म आणि उपासनेचा जो विचार आहे तो केवळ साधक अवस्थेपर्यंत आहे. पण जेव्हा तो जीवनमुक्त होतो त्याच्या दृष्टीने त्याला कर्म आणि उपासना करण्याची आवश्यकता उरत नाही. नाहीतर पूर्व पक्षाचं मत स्वीकारल्यासारखं होईल की हे ज्ञान सांभाळण्यासाठी कर्म उपासनेची गरज आहे का? कारण जसं झाड एकदा उगवल्यानंतर त्याला पाण्याची आवश्यकता असते तसं. पण तसं इथे नाहीये. आपल्याला दृढ अपरोक्षत्वाने आनंद रूपतेचा अनुभव आल्यानंतर आपल्याला ते ज्ञान दृढ होतं आणि ते ज्ञान दृढ झाल्यानंतर पुन्हा ती एक जबाबदारी असते आपल्यावर. 2% बाधितानुवृत्तीने का होईना मला जग कळतं की नाही. आता मला जग हे जर कळत असेल, समोरची माणसं मला कळत असतील तर मग माझं वर्तन सुद्धा मला कळत असलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जीवनमुक्तीमध्ये माझं वर्तन मी काय करतोय हे सुद्धा मला कळतं आणि सहजच तो जीवनमुक्त सामान्य रूपाने सहज सर्वांशी बोलतो, सर्वांमध्ये बसतो उठतो, पण त्याचं वागणं कधीही चुकीचं नसतं. पुढचा 56वा श्लोक असं सांगतोय, मी मुक्त आहे असा भ्रम झाला तर आत्मानुभव येण्यापूर्वी मनाच्या कामादी दोषांनी तू त्रस्त होतास. आत्मज्ञानानंतर निषिद्ध वर्तनामुळे तू लोकनिंदेने त्रस्त होशील. तुझ्या जीवनमुक्तीचे वैभव धन्य असो. आता हे कसं काय? मुख्य विचार जो आहे की आत्मज्ञान होण्यापूर्वी मनाच्या कामादी दोषांमध्ये मुळे त्रस्त होतो, म्हणून तर मी निष्काम कर्मोपासनेचा विचार करत होतो की अरे मन माझं आहे काय,
मी मन आहे काय? अशा पद्धतीने मी सगळे विचार केले. मन वायू तत्वाचं ठरवलं, बुद्धी तेज तत्वाची ठरवली आणि अशा पद्धतीने मी मन आणि बुद्धी बाधित करण्याचा प्रयत्न करत असेल, तर मग मी माझ्या आनंदाकडे जाण्याचा विचार करतो, ही भाषा बोलता येते. मग आता साधन काळामध्ये मी कामादी दोषांनी त्रस्त होतो, म्हणून ते दोष घालवण्यासाठी प्रयत्न केला. आता आत्मज्ञानानंतर मी निषिद्ध वर्तन करत असेल, तर मग आता माझ्या आधीचं जीवन आणि नंतरचं जीवन यात फरक काय उरला? मुख्य विचार जो आहे, असं जीवनमुक्तीचं जे वैभव आहे ते धन्य असो. म्हणून इथे काय आहे, मला आनंद रूपता पाहिजे आहे आणि आनंद रूपता जर का मला सिद्ध करायची असेल, तर त्या मोक्ष साधनाचा अवलंब करावा लागतो. आणि मोक्ष साधनांचा अवलंब केला तर मग काय आहे, मी मोक्षाकडे जाण्याची तिथे एक व्यवस्था आहे. पण मोक्ष साधनेमुळे माझं जीवन त्रस्त होतंय असा जर माझ्या मनात विचार येत असेल, तर त्याला काय अर्थ आहे? म्हणून इथे आपल्याला पॉझिटिव्हली या श्लोकाचा विचार करायची गरज आहे, की ज्यावेळी मी जीवनमुक्त होतो त्यावेळी मात्र मला माझ्या अंतःकरणाला म्हणजे मला काही लेप लागत नाही. कारण माझं अंतःकरण हा विषयच उरलेला असतो. बाधितानुवृत्तीने माझं अंतःकरण हा विषय उरलेला असला तरी विशेषत्वाने माझं अंतःकरण हा विषय उरलेला नसतो. म्हणून इथे विचाराने आपण आनंदाकडे जाण्याचा सतत विचार करतो आणि तो अभिमान टाकण्याचा विचार करतो. पण जेव्हा मी अभिमानाने आणि अविचाराने या भोगवृत्तीला जेव्हा प्राधान्य देतो, तेव्हा मात्र काय होऊन जातं, माझी अंतःकरण वृत्ती ही खालावलेली असते, म्हणजे त्याचा दर्जा गेलेला असतो. म्हणून प्रारब्धाच्या सहजतेने येणारे विहित भोग भोगणारा यात फार अंतर आहे. प्रारब्धाने मला भोग आला आणि त्याप्रमाणे मी तो भोग भोगला, पण तो भोग भोगताना मी भोग भोगतो असा त्याच्या अंतःकरणात विषयच नसतो. मग जीवनमुक्ताच्या अंतःकरणात विषयांचं ध्यानच नसतं. मुख्य विचार काय आहे, विषय ज्यांनी बाधित केलेले आहे त्याच्या अंतःकरणात विषयांचं ध्यान कसं असेल? संघ उरला की विषयांचं ध्यान सुरू होतं. काही ना काहीतरी करायचं आहे, काही ना काहीतरी मला हवं आहे, अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी आपली जीवन जी काय धारा आहे ती केवळ त्या विषयांमध्ये आनंद शोधणारी विचारधारा आहे. पण तिथून काय आहे, तिथून जर मी मला बाजूला केलं तर मग मात्र काय आहे, ती जी काय भोगावी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रारब्धानी असोत किंवा त्या विषयाच्या निमित्ताने असोत, जीवनमुक्ताला सुद्धा सामान्य रूपाने विषय भोगायची इच्छा निर्माण होतेच. आणि विचार सामान्य रूपाने झाल्यानंतर कधी कधी विषय मिळतो, कधी कधी विषय तो त्याला प्राप्त होत नाही. पण माझ्यासारखा बद्ध जेव्हा विचार करतो त्यावेळी मात्र काय होऊन जातं, की तो विषय जर मला प्राप्त झाला नाही की मला राग येतो. आणि मात्र त्या जीवनमुक्ताला जर तो विषय त्या पद्धतीने प्राप्त नाही झाला तरी त्याच्या अंतःकरणात काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर उमटत नाहीत. म्हणून इथे काय आहे, आत्मज्ञानानंतर जर त्या आत्मज्ञान झालेल्याला जर का आदर्श मानत असतील तर मग मात्र मला ते योग्य जीवन जगण्याचा विचार सतत करावा लागेल. 57वा श्लोक तेच सांगतोय, ज्ञानाने कर्म सत्कर्म करीत जावे. आपण तत्व जाणणारे आहात, घाण खाणाऱ्या डुकराप्रमाणे जगण्याची आकांक्षा करू नका. बुद्धीतील सर्व दोष झटकून टाका, लोकांना देवाप्रमाणे तुमची पूजा करू दे. मुख्य विचार काय आहे, घाण खाणाऱ्या डुकराप्रमाणे घाण करू नका, म्हणजे जगण्याची आकांक्षा करू नका. किंवा काय आहे, गाढवाला अगदी गंगेत स्नान घातलं, अगदी सुंदर गंगेत स्नान घातलं, पण गाढव काय करणार, ते उकिरड्यावर जाऊन लोळणारच. पण ज्ञानी जो असतो तो अत्यंत सर्वश्रेष्ठ असतो. तो बुद्धीतली दोष त्यांनी झटकून टाकलेले असतात. बुद्धीत अनेक दोष आहेत. बुद्धी नेमकी विचार करायला पाहिजे आनंदाकडे जाण्याचा, तो विचार करत नाही. तेव्हा मात्र काय होऊन जातं, ते भलतेच विचार करतात. कारण इथे एक विचार मांडलाय की व्यक्ती असते, संप्रदाय असतो आणि तत्वज्ञान असतं, आणि त्या तत्वज्ञानाचा अनुभव असतो. म्हणून इथे व्यक्ती संप्रदाय आणि त्या तत्वज्ञानाची जी पद्धती आहे त्याचंच बंड काही वेळा माजून जातं. पण लक्षात घ्या, हा जीवनमुक्त जो असतो तो त्या तत्वज्ञानाच्या अभ्यासातनं येणाऱ्या अनुभवाला प्राधान्य देतो आणि म्हणून त्याचं श्रेष्ठत्व असतं. कारण तिथे अनुभव पण असतो, त्या अनुभवाप्रमाणे त्याचं वागणं सुद्धा असतं, वर्तन सुद्धा असतं. आणि असं वर्तन असल्यामुळे त्याची लोक कास धरतात, त्याला लोक आदर्श मानतात. आणि मग
तो आदर्श मानल्यामुळे ते तत्वज्ञानाप्रमाणे ते वागतात. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवही सुखाचे कोंब. मग त्या ठिकाणी त्याची पूजा केली जाते. त्या जीवनमुक्ताची पूजा केली जाते. त्याला हारही घातले जातात. त्याचं चरण तीर्थही घेतलं जातं. मग हे सगळं होतं. कारण का? तर त्याला ब्रह्म मानतात सगळे आणि ते चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब असल्यामुळे, म्हणजे ब्रह्मज्ञानाचं बिंब असल्यामुळे त्याचा सर्वश्रेष्ठपणा तिथे असतो. पण लक्षात घ्या, ती व्यक्ती काय म्हणून वागत असते, तर ती जीवनमुक्त व्यक्ती हे सर्व चाललेलं जे काय सगळं आहे ते केवळ पांडुरंगाचा विचार आहे. ही पूजा जी काय माझी चाललेली आहे ती पांडुरंगाची पूजा चाललेली आहे, असा त्याचा सद्भाव असतो. आणि त्यामुळे तो काय असतो, तो त्या श्रेष्ठ पदाला पोचतो. आणि श्रेष्ठ पदाला पोचल्यानंतर हे सगळे जे काय उपचार चाललेले आहेत व्यक्तीच्या निमित्ताने, ते सगळे विचार हे पांडुरंगाचे आहेत, श्रीरामाचे आहेत. अशा पद्धतीने तो जीवन जगतो आणि त्यापासून सहज चालित राहतो. असं जे काय जीवन आहे ते त्या जीवनमुक्तासाठी आवश्यक आहे. पण त्या द्वैताचा निराश केल्याशिवाय ते कसं मिळणार? म्हणून हा 58वा श्लोक जो सांगतो, त्या कामादिकांचा त्याग केलाच पाहिजे. काम्य विषयांकडे दोष दृष्टीने पाहणे इत्यादी उपायांनी कामादींना दूर ठेवता येते असे मोक्षशास्त्र सांगते. म्हणून या उपायांनी त्यांना दूर ठेवून सुखात राहा. मुख्य विचार काय आहे? कामादिकांचा विचार आला की काम शब्दाचा अर्थ एक इथे मांडलाय की केवळ लैंगिक इच्छा हाच फक्त कामाचा विचार हा मांडला जातो. पण तसं नाही. काम हा एक इच्छा या अर्थाने होतो. आता आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहे. डोळा नावाचं इंद्रिय आहे, कान नावाचं इंद्रिय आहे. आता डोळा नावाचं इंद्रिय पाहण्याचं, रूप पाहण्याचा विचार आहे. कान नावाचं इंद्रिय आहे ते ऐकण्याचा विचार करतो. म्हणजे डोळे उघडले की मला रूप दिसणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे द्वैताच्या निमित्ताने आपल्या पुढे विषय येणारच आहेत. पण त्या प्रत्येक विषयामध्ये मी लिप्त झालं पाहिजे अशी काही अपेक्षा आहे काय? तो विषय मला साक्षीभावाने पाहता येतो का नाही? साक्षीची व्याख्याही आपण पाहिलेली आहे की दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन वृत्ती. असं अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन वृत्ती जर माझ्या अंतःकरणात असेल तर मग ज्ञानेंद्रियांना कितीही विषय दिसू देत, काही अडचण नाहीये. कारण विषय हे बंधनात टाकण्यासाठी असतात. पण मी विषयांपासून अलिप्त राहू शकतो ना. कारण मी आनंदरूप आत्मा एकमेव अद्वितीय असल्यामुळे मला विषयांपासून आनंद घेण्याची काय आवश्यकता आहे? पण तसं नाहीये. ते पर्याप्त विषय भोगायला तर पाहिजेतच, वादच नाही. शरीरादी गोष्टी चालल्या पाहिजेत म्हणून पर्याप्त विषय भोगावेत. पण त्या पर्याप्तपणाच्या पुढे जर आपला विषय भोगण्याचं माप गेलं तर मात्र काय होऊन जातं, ती अंतःकरण वृत्ती त्या विषयांच्या विचारांमध्ये मग्न होते. आपल्याला तो विचार मागे सांगितलाय, बाह्य प्रतिमा आणि मानस प्रतिमा. बाह्य ते दिसणारे पदार्थ आणि त्या निमित्ताने झालेली मानस प्रतिमा. आणि ती मानस प्रतिमा मला छळत असते. कारण ती मानस प्रतिमा, तो विचार किंवा तो विषय हा सतत माझ्या डोळ्यासमोर राहू दे असं म्हणत असते. माझी एखादी आवडती व्यक्ती ही सतत माझ्या डोळ्यासमोर राहू दे म्हणत असते आणि त्या निमित्ताने मग माझ्याकडनं काहीही वर्तन घडतं. म्हणून इथे काय आहे की अंतःकरण वृत्तीच आपल्याला समजावून सांगितलं पाहिजे, तिची समजूत घातली पाहिजे. आणि तिची जर समजूत घालायची असेल तर हे दृश्य जगत सतसत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या ठरवावं लागेल. कारण जोपर्यंत हे दृश्य जगत मिथ्या ठरत नाही तोपर्यंत अनासक्त वृत्ती माझ्या अंतःकरणात डेव्हलपच होणार नाही. ती सतत विषयांमध्ये गुंतून राहील आणि त्या निमित्ताने ती सुखी आणि दुःखी होईल. म्हणून माझ्या अंतःकरण वृत्तीला समजावूनच सांगितलं पाहिजे की प्रत्येक पदार्थ हा जन्माला येतो, काही काळ टिकतो आणि कालांतराने जातो. आता मीच लहानाचा मोठा होताना कितीतरी विकार माझ्यामध्ये दिसतायत ना. मग सगळे विकार जन्माला येणाऱ्या पदार्थांमध्ये आहेत म्हणून ते मिथ्या आहेत. सतासत विलक्षण अनिर्वचनीय, त्याच्याविषयी ठोस असं काही बोलता येत नाही. मग अशा पद्धतीने हे शरीर जर विकारवान असेल तर ते मी कसं असेल? कारण मला सतत जर आनंद पाहिजे आहे आणि मी सतत राहावं असं जर का वाटत असेल तर मी शरीरापेक्षा वेगळा आहे. मग शरीराला मी समजून मी माझं जीवन जगण्यात काय अर्थ आहे? अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे नको असलेले जे विचार आहेत ते दूर करता येतात. आणि जोपर्यंत हे दूर करता येत नाही तोपर्यंत माझं जीवन हे अनुकूल आणि प्रतिकूल संवेदनामध्येच निघून जातं. आणि ते निघून गेल्यामुळे मी परत दुसऱ्या जन्माची एक तयारी करतो. म्हणून आपल्याला अनुकूल आणि प्रतिकूल हा जो विचार करणारं जे मन आहे ते मुळातच वायू तत्वाचं आहे, ते मिथ्या आहे. मग मिथ्या मनाने केलेला मिथ्या विचार, घेतलेले निर्णय बुद्धीने
तेज तत्वाच्या ते सगळे मिथ्या आहेत. मग त्यांनी कोणते निर्णय घ्यावेत? तर संवादी निर्णय घ्यावेत. त्या बुद्धीने काय करावं? बुद्धी दे रघुनायका. त्या सत्वगुणाच्या बुद्धीची कास धरावी आणि त्या आनंदाकडे जाण्याचा अभ्यास करावा. शास्त्रीय द्वैताचा विचार करावा आणि असं जे काय शास्त्रीय द्वैत आहे ते ग्रंथ, श्री गुरु आणि संत या रूपाने माझ्या पुढे उभं राहतं आणि अद्वैत तत्वज्ञानाचा बोध करून देतं. म्हणून इथे काय आहे? आत्मतत्व जाणून घेण्याचा सतत प्रयत्न झाला पाहिजे. पण या इच्छाधिकांमध्ये द्वैत असतं आणि ते द्वैत मला माझ्या ज्ञानापर्यंत जाऊ देत नाही. मग ज्ञान कसं आहे? तर ज्ञान एकमेव अद्वितीय आहे आणि एकमेव अद्वितीय असल्यामुळे ते वेगळेपणाने होत नाही. मग आता वेगळेपणाने होत नाहीत तर मग मी काय करावं? ते वेगळेपणाने होणाऱ्या ज्ञानाला असणाऱ्या ज्ञानाचा सतत विचार करावा. होणाऱ्या ज्ञानामध्ये माझी अंतःकरण वृत्ती विनाकारण रमवू नये. कारण बऱ्याच वेळा मी माझ्या आयुष्यातला भाग बराचसा हा होणाऱ्या ज्ञानामध्येच मी वाटून टाकतो आणि असणाऱ्या ज्ञानाचा शोध घेण्यासाठी मी काहीच करत नाही. म्हणून इथे काय आहे? त्या जीवाची जी व्याख्या सांगितली आहे, बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, त्याने विचारच करावा आणि त्याने विचार करताना ती बुद्धी सतत शांत राहिली तर तो जो आत्मप्रकाश आहे तो स्वरूपाकडे निघून जाणार नाही काय? अशा पद्धतीने मी माझं जीवन आनंद संपन्न करण्यासाठी ही मिथ्यात्व दृष्टी वापरू शकतो आणि जोपर्यंत मिथ्यात्व दृष्टी ही मी आनंदाकडे जाण्यासाठी वापरत नाही तोपर्यंत मला माझ्या आनंदाचा अनुभव येण्याचा काही विचारच नाही. म्हणून इथे आपण सतत त्या द्वैतामध्ये जीवन घालवतो आणि ते जीवन घालवताना निष्कारण मी क्रिया प्रतिक्रिया देतो आणि या क्रिया प्रतिक्रियांमध्ये माझं आयुष्य निघून जातं आणि मग मला आनंदाचा विचार करायला वेळच उरत नाही. म्हणून इथे काय आहे? आपल्याला तो मिथ्यात्व निश्चय केला पाहिजे आणि मिथ्यात्व निश्चय केला तर माझी अंतःकरण वृत्ती नामस्मरण करायला मोकळी राहू शकते. माझी अंतःकरण वृत्ती तो आत्मविचार करायला मोकळी राहू शकते. जर का मला माझ्या नामस्मरणाचा वेध लागला, माझ्या म्हणजे त्या माझ्या आवडत्या दैवताचा जर का मला वेध लागला, तर एका वेळी अंतःकरणात एकच वृत्ती शिल्लक असते. एक नाममय वृत्ती जर अंतःकरणात सिद्ध असेल आणि नाम आणि नामी दोघांचा अभेद आहे असा आतमध्ये निर्णय असेल तर तो स्वरूपाकारच आहे. पण तसं होत नाही. त्याचं कारण आहे माझी दृष्टी ही सतत बहिर्मुख असते. मग ती बहिर्मुख दृष्टीचा त्याग हा मला करावा लागेल आणि जोपर्यंत मी असा त्याग करत नाही तोपर्यंत मला माझ्या आनंदाकडे जाता येत नाही. म्हणून मिथ्यात्व निश्चय करण्यासाठीचा विचार जो आहे तो सतत केला गेला पाहिजे. आता पुढे असं म्हणतायत, मनोराज्य करायला काय हरकत आहे असा प्रश्न व त्याचे उत्तर. हा 59व्या श्लोकाचा विचार आहे. प्रत्यक्ष विषयाचा भोग न घेता केवळ मनोरथांच्या माध्यमातून त्यांचा भोग घेण्यास काय हरकत आहे? उत्तर, प्रत्यक्ष भगवंतानेच मनोरथांचे दोष सांगितले असून त्यांच्या पासून पुढे अनेक दोष निर्माण होतात. आता मनोरथ करूया असा एक प्रश्न आता पुढे 59व्या श्लोकाच्या निमित्ताने आलेला आहे. मग मी माझं जीवन मनोरथांमध्ये घालवलं तर काय फरक पडतो? मनोरथांमध्ये मी तास 2 तास चांगले घालवतो आणि मला माहिती असतं की त्याने मला माझ्या जीवनात काही फरक पडणार नाहीये. पण तसं नाहीये. मी त्या मनोरथांमध्ये 2 तास वेळ जो वाया घालवतो तो माझ्या आत्मज्ञानासाठी मी अभ्यास करण्यात का नाही घालवू शकत? त्या आत्मज्ञानाचा विचार करण्यासाठी ग्रंथ, श्री गुरु आणि त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञानाचा विचार का नाही करत? मी 1 तास प्रवचन का नाही ऐकू शकत? श्री गुरूंनी मला सांगितलेलं 1 तास त्याप्रमाणे मी आणखीन त्याच्यावर विचार का नाही करू शकत? अनालिटिकल बुद्धी जर का मला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या संतांनी आणि श्री गुरूंनी सांगितलेले जे विचार असतात ते मला बारीकीने कळले पाहिजे. पण हे मनोराज्य जे असतं ते मला या देहादी प्रपंचाचा विचार करायला लावतं. माझ्याजवळ जी गोष्ट नाही त्या गोष्टीचा विचार करायला लावतं आणि अशा पद्धतीने मी जे माझं आहे म्हणजे मी आनंदाचा ठेवा आहे त्यापासून मी दूर निघून जातो. म्हणून इथे काय आहे की भोग भोगण्याचा अनिवार्य इच्छेचा परिणाम म्हणजे ही पळवाट होय. अनिवार्य इच्छा असते मला त्या मनोराज्याच्या निमित्ताने तो भोग मी भोगतो. कारण का प्रत्यक्ष भोग भोगण्याची क्षमता नसते आणि ती क्षमता नसल्यामुळे कारण का समाज काय म्हणेल अशा पद्धतीने माझं जीवन असतं आणि समाजामध्ये मी एक बुरखा घेऊन वावरत असतो की फार चांगली व्यक्ती आहे, चांगल्या मनाची आहे, पण आत काय चाललंय काय माहिती. म्हणून मनोराज्याला सुद्धा थारा नाही. कारण का मनोराज्यामध्ये सुद्धा आपला खूप वेळ वाया गेलेला असतो आणि तो वाया गेलेला वेळ परत आपल्याला आणता येत नाही. ते असे. मग पुढे असं म्हणतायत 60व्या श्लोकाच्या निमित्ताने, विषय भोग
व विषय यांच्याविषयी मनोराज्य रचणाऱ्याला त्यांच्याविषयी आसक्ती वाटत राहते. आसक्तीमुळे अनिवार्य भोगेच्छा निर्माण होते आणि ती पूर्ण न झाल्यामुळे जीव संतापाने जळफळतो. याचं कारणच आहे की या मंद अशास्त्रीय द्वैतातनच तो तीव्र अशास्त्रीय द्वैताकडे निघून जातो. कारण का, विषय भोग आणि विषय ते भोगण्याची माझ्यात अजिबात ताकद नसते, कारण ती हिंमत नसते. कारण तो भोगच कसा असतो, तो निषिद्ध विषय भोग असतो. आणि असा निषिद्ध विषय भोग मी जर भोगण्याची इच्छा मनात धरून मनोराज्य करीत असेल, ते भोगण्याचा भोग भोगण्याची माझी ताकद नसते आणि मग तो भोगता येत नाही म्हणून माझी चिडचिड होते. अशा पद्धतीने मी जर जीवन जगत असेल तर ते कसं काय चालेल? आपल्याला जर आनंदाकडे जायचं असेल तर ती मनोराज्य जरी सौम्य वाटली तरी सुद्धा ती आपल्याला तीव्र अशास्त्रीय द्वैताकडे घेऊन जातात. म्हणून इथे काय आहे, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही हा पक्का विचार केला पाहिजे. म्हणून मनोराज्य सुद्धा साधकाला मान्य नाहीत. त्यांनी आनंदाकडे जायचं असेल तर आनंदाकडे जाण्याचा विचारच त्यांनी केला पाहिजे. आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मग माझी अधोगती होत जाते आणि एखाद दिवशी मी मात्र कुठेतरी वाहवत जाऊन काहीतरी अघटित घटना माझ्या हातनं घडते, त्यावेळी मात्र मला कोणी माफ करायला तयार नसतं. म्हणून मनातच विचार चांगले झाले पाहिजे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. कारण रामाच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल भाव नाहीये. अशा पद्धतीने मी जर का सतत संत आणि श्री गुरु यांचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न केला तर मात्र काय आहे, ही मनोराज्य सुद्धा आपल्याला शांत करता येतात. हा मुख्य विचार आहे. आणि पुढचा जो 61वा श्लोक आहे तो मनोराज्य कशी शांत करायची यावरचा उपाय आहे. लक्षात घ्या, मनोराज्य कशी शांत करायची यावरचा उपाय आहे, आत्मज्ञानाचा उपाय नाहीये. कारण हा उपाय असा आहे की मनोराज्य न होण्यासाठी निर्विकल्प समाधीचा अभ्यास करावा. सविकल्प समाधी साधत साधत निर्विकल्प समाधी साधतो. आता समाधी शब्द पुल्लिंग आहे, काही वेळा तो स्त्रीलिंगी पद्धतीने बोलला गेला तर तुम्ही मला माफ करा. म्हणून इथे समाधी साधला पाहिजे आपल्याला. आणि ती निर्विकल्प समाधी जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत मात्र माझी अंतःकरण वृत्ती शांत होण्याची व्यवस्था नाही. आता ध्यानाभ्यासामध्ये स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही, अशा पद्धतीने जर विचार असेल तर त्या स्थूल देहाचंही भान सरलं पाहिजे, सूक्ष्म देहाचंही भान सरलं पाहिजे. आणि केवळ एक माझा नाम म्हणजे मला जो मंत्र दिलेला आहे तो मंत्र आणि माझी अंतःकरण वृत्ती ती मंत्र घेतीये म्हणून ती अंतःकरण वृत्ती, अशा पद्धतीने ते द्वैत शिल्लक राहतं. आणि शेवटी ती जी अंतःकरण वृत्ती आहे ती त्या मंत्रामध्ये शांत होते आणि त्या मला आनंदाचा अनुभव येतो. अशा पद्धतीने अलीकडचा जो विचार आहे तो सविकल्पाचा विचार आहे आणि पलीकडचा विचार आहे तो निर्विकल्पाचा विचार आहे. म्हणजे इथे काय आहे की ध्यान साधना जी आहे, जसा माझा ध्यानाला बसण्याचा विचार अंतःकरणात तयार होतो, बैठकीचं ध्यान थोडं थोडं सजायला लागतं, तसं माझी अंतःकरण वृत्ती शांत होते. म्हणजे ती जगाचा विचार करण्याचा जो सतत जो माझा विचार असतो तिथे ती शांत करता येते. मला श्री गुरूंनी एकदा सांगितलं होतं की ध्यानाला बसण्याचा फायदा काय आहे, की तो म्हणे पैशानी धंदा वाढतो, धंद्यानी पैसा वाढतो. याचा अर्थच काय आहे, ध्यानाने अंतःकरण वृत्ती शांत होते आणि ती शांत झालेली अंतःकरण वृत्ती आत्मानात्म विचारांमध्ये ती आपल्याला वापरता येते. कारण का, शेवटी योग्य विचार जो आहे माझ्या अंतःकरणात तो जर का मला तयार करायचा असेल तर त्यासाठी एका शांत अंतःकरण वृत्तीची गरज असते. आणि ती अंतःकरण वृत्तीची गरज जी आहे ती मला या ध्यानाने मिळते. आणि ती ध्यानाने मिळाल्यानंतर मग मी तो आत्मविचार करतो आणि मग त्या आत्मविचारातनं मला आनंदाकडे जाण्याचा एक विचार पूर्ण करता येतो. अशा पद्धतीने आपल्याला हे मनोराज्य जी आहे ती जर मला थांबवायची असेल तर ती थांबवण्यासाठी मला या ध्यानाचा उपयोग आहे. म्हणून इथे काय आहे, ध्यानाने अंतःकरण वृत्ती शांत होते आणि मग अनासक्त वृत्ती या विषयांबद्दल प्राप्त झाल्यामुळे मी सहजच त्या समाधीच्या अभ्यासाकडे थोडासा ओढला जातो. पण लक्षात घ्या की ही जी काय निर्विकल्प समाधी आहे ती माझ्या पुन्हा काय आहे, अविद्येची निवृत्ती करू शकत नाही. हे पक्क लक्षात ठेवा हो. अविद्येची निवृत्ती ही केवळ त्या आत्मनात्मक कल्पनेनेच म्हणजे आत्मविचारांनीच ती होणार आहे, हा पक्का विचार करावा. ध्यान का करायचं, तर ही नको असलेली जी मनोराज्य आहेत ती केवळ शांत करण्यासाठी ध्यान करायचं एवढा विचार करावा.
म्हणून ध्यानाचा समावेश सुद्धा निष्काम कर्म निष्काम उपासनेत होतो. म्हणून निष्काम कर्म उपासनेने माझी चित्तशुद्धी होते आणि चित्ताची शांती होते. म्हणून ध्यानामध्ये सिद्धिप्राप्तीचाही विचार अंतःकरणात नसावा. केवळ ती मनोराज्य शांत करण्यासाठी आपण निर्विकल्प समाधीपर्यंतचा अभ्यास करावा आणि आनंदाशी एकरूप होण्यासाठीचा जो आत्मानात्म विचार आहे तो दिवसभरासाठी माझी अंतःकरण वृत्ती सहज त्याला अवेलेबल तयार करावी. पुढे 62वा श्लोक सांगतोय, मनोराज्य थांबवण्याचे आणखीन काही उपाय आहेत का? आत्मतत्व ज्याच्या बुद्धीत ठसले आहे, कर्म उपासनेने ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे व जो एकांतवासात रमतो त्याला ओंकाराच्या प्रदीर्घ उच्चाराने मनोराज्य थांबवता येतात. आता पुन्हा एक ओंकार साधना म्हणून एक भाग आहे की हे जे योग साधनेचा विचार करतात त्यांच्यामध्ये ही ओंकार साधना आहे आणि त्या ओंकार साधनेमध्ये ती श्वासावर असते आणि श्वास मंद करणं हा त्याचा उद्देश असतो. आणि अशा पद्धतीने जर ओंकार साधना आपण जर प्रदीर्घ केली तर आपली अंतःकरण वृत्ती ही शांत होते आणि ती शांत झाली की मग पुन्हा त्या निष्काम कर्मोपासनेचा विचार आहेच आहे. निष्काम कर्मोपासना जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत बुद्धी शुद्ध आणि शांत होण्याची व्यवस्था नाही. मग आता ती शुद्ध आणि शांत करण्यासाठी ओंकार आपल्याला करता येतो आणि त्या ओंकाराच्या साधनेमुळे त्या दीर्घ उच्चारणामुळे माझी अंतःकरण वृत्ती शांत व्हायला सिद्ध होते आणि त्यामुळे एकांतवास साधतो. एकांतवास या शब्दाचा अर्थ अंतःकरणात सुद्धा माझा एकांतवास असला पाहिजे. कारण मी अंतःकरणात जर दुसऱ्याचा विचार करत असेल तर मी फक्त शरीराने एकांतवासात असतो पण अंतःकरणामध्ये नसतो, मनाने नसतो. म्हणून मनाने एकांतवास साधला पाहिजे, शरीराने तर साधलाच पाहिजे. आपल्याला जेव्हा साधक म्हणून जेव्हा आपण आपल्याला विरुद्ध लावतो तेव्हा लक्षात घ्या की आपल्याला अनावश्यक सगळ्या गोष्टी टाळायला पाहिजेत. अनावश्यक लोकांमध्ये जाणं, अनावश्यकपणे लोकांना भेटणं, काही कारण नसताना समारंभाला जाणं, समारंभाला जाण्याची हौस करणं हा केवळ अवघड भाग आहे. साधकाला मात्र तो उपयोगाचा नाही. आमच्या श्रीगुरूंबरोबर एकदा चर्चा झाली होती त्यावेळी आम्ही दोघांची चर्चा तुम्हाला सांगतो की त्यांना आम्ही म्हणालो की आमचं अभ्यास सुरू केल्यापासून लोकांमध्ये जाणं कमी झालंय. मग त्यामुळे काही वेळा लोक आम्हाला दोष देतात. तर त्यावेळी ते आम्हाला म्हणाले होते की तुम्ही त्यांच्या चांगल्या गोष्टीला जा आणि वाईट गोष्टीला जा. या शब्दाचा अर्थ ते जेव्हा अत्यंत दुःखात असतील तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जा, ते जेव्हा सुखात असतील म्हणजे लग्न समारंभात असतील तेव्हा त्यांच्याकडे जा. त्यांच्या या दोन प्रसंगांना तुम्ही हजर राहा, काही अडलं तर तिथे हजर राहा. अशा पद्धतीने तुम्हाला खूप काही छान तुम्हाला नंतर ऐकायला मिळेल. आणि हीच लोक जी आम्हाला दोष देत होती त्यावेळी तीच लोक आमचं वर्षभराने गुणगान गायला लागली. अहो ते कुठल्याही प्रसंगाला चुकलेले नाहीत, आमच्या पडत्या प्रसंगात सुद्धा त्यांनी आम्हाला उपयोगी पडले. पण हे सगळं जे काय करण्याचं जे सामर्थ्य आहे ते कसं काय मिळालं? ते श्रीगुरूंमुळे मिळालं. हा जो एकांतवास जो आहे तो ओंकार साधनेतनं मिळणारा असू दे किंवा सोहम ध्यानातनं मिळणारा असू दे. मला जर सोहम ध्यान दिला असेल तर सोहम साधनेचा विचार करावा. मला जर ओंकार साधना दिली असेल तर त्याचा विचार करावा. पण काहीही करून अंतःकरण वृत्ती ही एकांतवासात म्हणजे त्या आत्मस्वरूपात राहिली पाहिजे हा विचार झालाच पाहिजे. म्हणून इथे काय आहे ती ज्ञानदेवांची ओवी आहे, पुढील पैसे पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरसिये भूमिके समाधी राहे. म्हणजे याचा अर्थ काय, भूतकाळातल्या बुड्या आणि भविष्य काळातल्या उड्या बंद झाल्या पाहिजेत आणि त्या केवळ अंतःकरण वृत्ती शांत झाल्यामुळे होतात. म्हणून इथे काय आहे, अंतःकरण वृत्ती जर आपल्याला शांत करायची असेल म्हणजे त्या मनोमय द्वैतातनं शांत करायची असेल तर तिथे थोडासा ध्यानाभ्यासही असला पाहिजे आणि जास्तीत जास्त विचारांचा अभ्यास असला पाहिजे. त्याने मला माझ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार करता येते. पुढचा जो 63वा श्लोक आहे, मनोराज्य बंद पडल्यामुळे अंतःकरणाचे वृत्तीत रूपांतर होत नाही, मन जणू मुके बनते. वशिष्ठ मुनींनी श्रीरामाला या वृत्तीशून्य अंतःकरणाचे महत्व परोपरीने सांगितले आहे. आता मनोराज्य बंद पडली तर मग त्या अंतःकरणाचं वृत्तीत रूपांतर होत नाही. मूळचं अंतःकरण शांत आहे पण जेव्हा त्याच्यामध्ये अनुकूल प्रतिकूल भाव होतो तेव्हा त्याला मनोवृत्ती म्हणतात. जेव्हा काही निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा त्याच अंतःकरणाला बुद्धी म्हणतात. जेव्हा एखादा विषय साठवला जातो तेव्हा त्या अंतःकरणाला चित्त म्हणतात.
आणि जेव्हा मी करतो हा भाव असतो तेव्हा त्या अंतःकरणाला अहंकार म्हणतात. पण जर मी मनोराज्यच बंद केली, म्हणजे निष्कारण जे काय माझा वेळ घालवणं तो बंद केला, तर ते अंतःकरण मूळचं शांत आहे तसंच राहील. त्याचं वृत्तीत रूपांतर होणारच नाही. कारण वृत्तीत रूपांतर जेव्हा होतं, तेव्हा त्या वृत्तीत झालेल्या वृत्तीची व्याख्या अशी तयार होते, की अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती म्हणतात. म्हणजे वृत्ती ही काय करते, सतत बाह्य पदार्थ जाणण्याचा प्रयत्न करते आणि त्या निमित्ताने पुन्हा ती सुखी आणि दुःखी होते. पण अंतःकरण वृत्तीत जर का मनोराज्यात गेली नाही, तर ती सहजच शांत राहील. आणि मग जी शांत आहे तिलाच म्हणतो आपण अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती. आता त्यालाच म्हणायचं साक्षीत्व. आणि मग ते साक्षीत्व करता करता सहजता येते, तेव्हा झाला साक्षीरूप. अशा पद्धतीने विचार जो आहे त्या वृत्तीशून्य अंतःकरणाचा विचार खूप मांडला गेलेला आहे. ध्यानामध्ये वृत्तीशून्यता आणि जागृतीमध्ये वृत्ती बाधित. अशा पद्धतीने जर का आपली अंतःकरण वृत्ती वर्कआउट होत राहिली, तर मग तुकाराम महाराज म्हणतात तसं इंद्रियांचा जय वासनेचा क्षय. संकल्पावरही नये मन तुका म्हणे नये जाणीवा अंतरा. त्यातला हा क्लिक आहे. तुका म्हणे नये जाणीवा अंतरा अंतरिया ठाया आनंदाचा. म्हणजे अंतःकरणामध्ये जर का जाणीव आणि नेणीव हा विषयच नसेल, तर मग मी माझी अंतःकरण वृत्ती सहजच शांत आहे. आणि जिथे शांतता आहे तिथे ब्रह्मस्वरूपाचा आविष्कार आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा विचार आहे, म्हणजेच तो आनंदाचा अनुभव आहे. आणि त्या आनंदाच्या अनुभवाचं वर्णन करता येत नाही. अशा पद्धतीने आपण जर का विचार करीत गेलो, तर सहजच सुखरूप होण्याचे मार्ग जे आहेत, मनोलयाचे जे मार्ग आहेत, ते आपल्याला खूप पद्धतीने ध्यानाच्या निमित्ताने मनोलय आहे. नंतर विचारांनी आपण मन बाधित करू शकतो, मन शांत करू शकतो. नामस्मरणाचा विचार आहे. येन केन प्रकारे, येन केन शब्दाचा अर्थ पुन्हा विधियुक्त प्रकारांनी मी जर आत्मचिंतन करत असेल, तरी सुद्धा मी नको असलेल्या विचारांपासून दूरच आहे. अशा पद्धतीने मी सहजच आनंदाचा विचार करू शकतो. म्हणून इथे आता पुढचा जो विचार मांडलाय 64व्या श्लोकाचा, तो दृश्याचा बाधा संबंधी. दृश्याला अस्तित्वच नाही असा बोध होऊन जर दृश्याचा निराश करता आला, तर त्याने शुद्ध मोक्षसुख प्राप्त होईल असे समजा. म्हणून इथे काय आहे, दृश्याला अस्तित्वच नाहीये. एके ठिकाणी जग मिथ्या आहे असं म्हणलेलं आहे, ते जग स्वीकारून म्हटलेलं आहे. पण वास्तवात दृश्याला अस्तित्व आहे काय? रज्जू उपहित चैतन्यावर भासणाऱ्या सर्पाचं अस्तित्व काय आहे? तर ते प्रतिती मात्र सत्तावान आहे. जोपर्यंत मला सर्पाची प्रतिती आहे, तोपर्यंत मी दोरीचं अस्तित्व जणू काही विसरलेलो आहे. पण त्याही पुढे जाऊन विचार करायची वेळ आली, तर जेव्हा मी तिथे सर्प म्हणून आहे असं म्हणत असतो, त्यावेळी वास्तवात मी दोरीच पाहत असतो. हेही मला कळत नाही. आणि पुढे जाऊन असा जर का विचार केला, की समजा मला दोरी कळाली, की त्यावर मी टॉर्च किंवा बॅटरी टाकली आणि मग मला लक्षात आलं, की अरे ही दोरी आहे. मग सर्प होता काय? म्हणजे याचा अर्थ काय आहे? त्या सर्पाचा त्रैकालिक अत्यंत अभाव होता. पण हे कळण्यासाठी सगळं आत्मविचार करावा लागेल. आपल्याला रज्जूपहित चैतन्य हे का म्हणायचं हाही विचार करावा लागतो. कारण रज्जूवर जर का सर्प भासतो असं म्हणलं, तर रज्जू जड अचेतन, मग सर्प जड अचेतन. कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून रज्जूपहित चैतन्य म्हणलं तर माझी दृष्टी चैतन्याची राहते. आणि चैतन्याची दृष्टी राहिली तर मग सर्पाचा बाध झाल्यानंतर मला जो काय आनंदाचा विचार आहे, त्या अधिष्ठान कळल्याचा तो विचार लक्षात येतो. आणि मग पुढे इथं ओवी असं सांगते, की वास्तवात जग नावाची गोष्ट नाहीच आहे. ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैसा. निश्चळ आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. आता चंचळ पुन्हा काय आहे, आत्मनिवेदनाचे विचार आहे. चंचळ आत्मनिवेदन आहे, निश्चळ आत्मनिवेदन आहे. अशा पद्धतीने मांडलेलं आहे. पण त्यातलं खरं निवेदन कोणतं? निवेदन शब्दाचा अर्थ समर्पण. तर ते निश्चळ आत्मनिवेदन हे महत्वाचं आहे. आणि ठावची नाही चंचळाचा. इथं चंचळ म्हणजे ईश्वर. जिथे ईश्वर नावाचं जगच नाही, तर तिथे ईश्वर नावाचं तत्व काय? मग ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैसा. मग तिथे मी नावाचं तत्व येणारच कुठं? मी म्हणजे शरीर रूपाने भासणारा मी, किंवा असं म्हणूया त्यात त्याच सापेक्षतेने आत्मरूप मी. सगळं काही स्वरूप आहे, तर तिथे काहीच नाही. मग अशा पद्धतीने निश्चळ आत्मनिवेदन जे साधतात, म्हणजे मनोराज्य दूर करून आत्मस्वरूपाशी एकरूप होतात, त्यांनाच या गोष्टी कळतात. म्हणून इथे काय आहे, आपल्याला
त्या आत्मविचार करणारी जी बुद्धी आहे ती आपल्याला तयार करावी लागते. आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था करता येत नाही. 65वा श्लोक असं सांगतोय, अद्वैत वेदांताचा दीर्घकाळ व परिपूर्ण विचार केला व त्यासंबंधी बरोबरीच्या मुमुक्षुत भरपूर चर्चा केली, तरी वासनांचा त्याग करून जे ज्ञानरूप मौन सिद्ध होते त्याच्यासारखी दुसरी श्रेष्ठ अवस्थाच नाही. हे सगळं करायला सांगितलंय. दीर्घकाळ अभ्यास केला पाहिजे, परिपूर्ण चर्चाही केली पाहिजे, पण त्या चर्चेचा परिणाम, त्या दीर्घकाळ केलेल्या अभ्यासाचा परिणाम त्या वासनेचा त्याग व्हायला पाहिजे. साधन घडलं पाहिजे. नुसती पोकळ चर्चा इथे अभ्यासाची उपयोगाची नाही. शब्दज्ञानाची पोकळ चर्चा आपल्याला मी किती बुद्धिमान आहे हे दाखवण्यासाठी करायची गरज नाहीये. नायमात्मा प्रवचनेन लभ्यते. मग म्हणून प्रवचन करूच नाहीत काय? चिंतन मांडूच नाहीत काय? मग मी माझ्या आनंदासाठी चिंतन मांडावीत, यात काय अडचण नाही, पण ती आनंद रूपतेकडे जाणारी असावी. श्रोत्यांनीही त्याचा तसाच विचार केला पाहिजे. हे सगळं चाललंय कशासाठी? तर केवळ आनंदासाठी चाललंय. म्हणून इथे काय आहे, ऐकायचं कधी सोडूच नये, अभ्यास कधी सोडूच नये. त्या दासबोधामध्ये एक ओवी आहे. त्या दासबोधाचं जेव्हा लिखाण माझ्या श्रीगुरूंनी केलं ना, त्यावेळी फार सुंदर विचार झाला. जयाचे चंचल हृदये तेणे ग्रंथ सोडूची नाही. बेलसरे महाराजांनी दासबोधाचा अर्थ लिहिताना असं लिहिलेलं आहे की ज्याचं अंतःकरण चंचल आहे त्यांनी ग्रंथाचा अभ्यास करूच नये. आणि जेव्हा आमच्या काकांनी जेव्हा लिहायची वेळ आली दासबोध, तेव्हा त्यांनी लिहिलंय, ज्याचं अंतःकरण चंचल आहे त्याने ग्रंथाचा अभ्यास करण्याचं कधी सोडूच नाही. म्हणजे काय आहे, आपल्याला समजून घ्या की ही चर्चा जी आहे ना ती ही अभ्यासयुक्त असली पाहिजे. आणि ती अभ्यासयुक्त असेल तर तसं तसं परिवर्तन माझ्या वागण्यात घडलं पाहिजे, म्हणजे घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्यावेळी मी त्या प्रमाणे ऍप्लिकेशनचा विचार करतो त्यावेळी मला काय होऊन जातं, त्या साधनेतली वर्म कळायला लागतात. आणि वर्म कळल्यानंतर मग मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. हळूहळू त्याची दृढ अपरोक्षतेत त्याचा विचार पक्का व्हायला लागतो. म्हणून इथे वासनांचा त्याग हा केलाच पाहिजे. म्हणून इथे प्रत्येकाची एक मर्यादा आहे. परोक्ष ज्ञानाची मर्यादा आहे, निष्काम कर्मोपासनेची मर्यादा आहे. त्या पलीकडे ते फल देत नाही. म्हणून इथे काय आहे, सरते शेवटी ऍप्लिकेशन हा विचार खूप मोठा होतो आणि तो विचार हा केला गेला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, बुद्धी आणि बोधाचा विचार करायची वेळ आली तर बुद्धी नावाचं तत्व जे आहे ते जड अचेतन आहे आणि बोध नावाचं तत्व आहे ते चेतन आहे. हे दोन पक्षी दोन तीरावरचे आहेत. बुद्धीला बोध होण्याचं काहीच कारण नाही, पण बुद्धी अज्ञान निवृत्तीसाठी सहज प्रयत्न करू शकते. आणि ते अज्ञान निवृत्त झालं असताना मला बोध होतो. म्हणून बोध प्राप्त करून घेणारं एकही साधन नाही, पण अज्ञानाची निवृत्ती करणारं साधन आहे. आणि वासना त्याग हा अज्ञानाच्या निवृत्तीतला एक भाग आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला साधन जर करायचं असेल तर ते केवळ वासना त्याग करण्यासाठीच आहे. म्हणून इथे काय आहे, वासना त्याग झाला, अज्ञानाची निवृत्ती झाली तर मौन मुद्रा, मौन राशी गा तुझे नाव, असं ज्ञानदेवांनी त्या 17व्या अध्यायात म्हटलेलं आहे. तो विचार समजून घ्यावा. पुढे हा 66वा श्लोक असं म्हणतोय, भोगाने जीवनमुक्ताचे चित्त चंचल होणार नाही का? प्रारब्धामुळे भोग समोर आल्यावर मन काही काळ चंचल होते, पण अभ्यासामुळे ते ताबडतोब शांतही होते. आता इथे हा प्रश्न त्या मुक्ताबद्दल विचारला गेलेला आहे की एखादा भोगायची वेळ त्याला आली आणि तो भोग जर का प्रतिकूल असेल, कारण जेव्हा अभ्यास करायची वेळ जेव्हा येते त्यावेळी भोग हे म्हणजे प्रारब्धाने येणारे भोग हे आपल्याला भोगूनच संपवावे लागतात. ते दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने आपल्याला टाळता येत नाही. मग अशा वेळी आपल्याला काही काळ अनुकूल भोगही मिळू शकतो आणि प्रतिकूल भोगही मिळू शकतो. म्हणून इथे काय आहे, जेव्हा मी बद्ध असतो तेव्हा प्रतिकूल भोग जर माझ्या वाट्याला आला तर मला दुःख होतं आणि अनुकूल भोग आला तर माझ्या वाट्याला तर मला सुख होतं. पण जेव्हा मी अभ्यास करून या भोगांमधली अनुकूल प्रतिकूलता काढतो, कारण मुख्य जो भोगायचा जो पदार्थ आहे ना तो जड अचेतन आहे, पण माझी अंतःकरण वृत्ती त्या भोगाविषयी अनुकूल प्रतिकूल बनते आणि ती त्याच्यामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून इथे काय आहे, आपल्याला प्रतिकूलतेमध्ये आणि अनुकूलतेमध्ये खूप विचार करण्याची गरज आहे.
की अनुकूल भोग मला बरे वाटतात आणि प्रतिकूल भोग मला हे वाटतात, नको वाटतात. पण जीवनमुक्ताचं अंतःकरण कसं असतं? कारण त्यांनी अनुकूल आणि प्रतिकूलाला शांत केलेलं असतं. लक्षात घ्या की त्यांनी सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे आणि लाभालाभ न आणावे मना माझी, अशा पद्धतीने साधना केलेली असते. म्हणून तो सुखद प्रसंग आला तरी अंतःकरण वृत्ती शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. दुःखद प्रसंग आला तरी तिथे अंतःकरण वृत्ती शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा पद्धतीने तो प्रारब्धाने येणारं जे काय सुखाचं जे काय भोग किंवा दुःखाचे भोग येतात, त्या ठिकाणी त्याची अंतःकरण वृत्ती सहज शांत राहते. आधी तसा प्रयत्न असतो आणि नंतर प्रयत्नाने हळूहळू ती शांत होते. म्हणून इथे काय आहे, सतत मला अभ्यास करावा लागेल अंतःकरण वृत्तीवर माझ्याच लक्ष ठेवून ती अंतःकरण वृत्ती शांत ठेवण्याचा. म्हणून इथे काय आहे, प्रत्येकाला कोणाला कसा भोग मिळेल हे काही सांगता येत नाही. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण दिलेलं आहे. कधी कधी त्यांना अतिशय खूप मोठा सन्मानही झालेला आहे, राजे रजवाड्यात जेवायला मिळालेलं आहे, पण काही वेळा त्यांना उपाशी राहावं लागलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते प्रारब्ध भोग देतच, पण त्यांची अंतःकरण वृत्ती कुठे बिघडली? अशा पद्धतीने ते सहजच शांत राहिले. म्हणून इथे काय आहे, आत्मानुसंधानात जायला या जीवनमुक्ताला वेळ लागत नाही. कारण का, हे भोग कोणाचे आहेत, तर ते वाच्यार्थाने असलेल्या जीवाचे आहेत. पण लक्षार्थाने असलेला जो आत्मरूप मी आहे, त्याला भोग देण्याचं कोणाला सामर्थ्य नाहीये. म्हणून इथे भोगाने जीवनमुक्ताचं चित्त चंचल झाल्यासारखं वाटेल थोडंसं, क्षणभरासारखं. पण तो पुढच्या 2 क्षणामध्ये 5 मिनिटामध्ये तो सहज शांत होऊन जातो आणि शांत झाल्यानंतर त्याच्या डोक्यात तो विषयही नसतो. पण बद्ध मात्र तो विषय 2-2 दिवस ताणत बसतो. म्हणून बद्धातला आणि जीवनमुक्तातला जो विचार आहे तो असा आहे. म्हणून जीवनमुक्ताची हानी होत नाही, पण बद्धाची मात्र सहज हानी होते. कारण जीवनमुक्त हा सतत साक्षीरूप होण्याचा, साक्षीरूपच झालेला असतो. साधक साक्षीरूप होण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळे विचार आपल्याला अंतःकरणात समजून घेतले पाहिजेत. त्यानुसार मी वागलं पाहिजे. त्यानुसार वर्तन केलं तर तशी माझी बुद्धी सूक्ष्म होत जाते आणि तसं साक्षीत्व सहज घडत जातं. ब्रह्म व ब्रह्मज्ञानी यांचे ऐक्य सांगणारा जो विचार आहे तो 67वा श्लोक असं सांगतो, ज्याचे चित्त विक्षिप्त होत नाही तो केवळ ब्रह्मज्ञानी आहे असे म्हणता येत नाही, तर तो प्रत्यक्ष ब्रह्मच असतो असे वेदांत शास्त्राचे म्हणणे आहे. पुन्हा ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवही सुखाचे कोंब, असं ज्ञानेश्वरीचं म्हणणं आहे. पण इथे त्याचं चित्त विक्षिप्त होत नाही, म्हणजे क्षुब्ध होत नाही, म्हणून तो ब्रह्मज्ञानी असतो असा विचार मांडलाय. म्हणून तो प्रत्यक्ष ब्रह्मरूपच असतो. पण एकदा माझी चर्चा माझ्या श्री गुरूंशी झाली, त्यावेळी मी म्हणलं की ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवही सुखाचे कोंब, या ओवीचा विचार कशा पद्धतीने करावा. कारण शुद्ध ब्रह्म जे आहे ते जन्मालाच आलेलं नाही. अशा पद्धतीने जर विचार आपल्या पुढे मांडलेला आहे, तर शरीरही ब्रह्म आहे असं जेव्हा म्हणतो, त्यावेळी त्या शरीराचा काय विचार करायचा? तर ते म्हणाले, त्या स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर ते शरीर ब्रह्म आहे असा त्याचा विचार आहे. वास्तवात ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवही सुखाचे कोंब, हा अर्थवाद आहे. शरीर जर ब्रह्मरूप असतं तर ते जायला नाही पाहिजे, पण ते गेल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ काय आहे? तिथे अर्थवाद आहे. आणि अर्थवाद म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं महत्व पटवून देण्यासाठी केलेली अवास्तव स्तुती. नामे पाषाण तरले, हा अर्थवाद आहे. की नामाने जर का दगड तरून जात असेल, म्हणजे ते सेतू बांधताना, तर माझ्यासारखा दगड हा नामाने का तरून जाऊ नये? तरून जाऊ नये याचा अर्थ जीवनमुक्त का होऊ नये? म्हणून इथे काय आहे, सजग वृत्ती राहित्य म्हणजे मोक्ष. म्हणून हा जो ब्रह्मज्ञानी असतो तो ब्रह्मरूपच असतो, या विचाराचा असा अर्थ करता येऊ शकतो ते मला म्हणाले. म्हणून इथे ते चालते ज्ञानाचे बिंब याचा विचार असा करता येतो की ते जे काय तत्वज्ञान सांगतो ते बारीक पद्धतीने ऐका, त्याला अत्यंत सूक्ष्म अंतःकरण वृत्तीने ऐका आणि तो सतत त्या जीवनमुक्तीचा विचारच बोलत असतो हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून इथे त्या जीवनमुक्ताचा देह पडल्यानंतर तो विदेहमुक्त होतो, हा विचार इथे मांडला गेलेला आहे. पुढचा 68वा श्लोक असं सांगतोय, हे ब्राह्मणा, ज्याची ज्ञान व अज्ञान ही दोन्ही ज्ञाने गळून पडतात तो कैवल्य रूपच होतो. तो केवळ ब्रह्मज्ञानीच नसतो, तर प्रत्यक्ष ब्रह्मच असतो. ज्ञानेश्वरीतली प्रसिद्ध ओवी लिहिलेली आहे,
जो अविद्या राती रुसवनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदणिया, श्रीगुरूंबद्दल लिहिलेली आहे. पण मुख्य विचार काय आहे, ज्ञान आणि अज्ञानाशी गिळी ज्ञान अज्ञान चांदणिया. जो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो त्याचं अज्ञानही गेलेलं असतं आणि त्याचं ज्ञानही गेलेलं असतं. आता ज्ञानही गेलेलं असतं या शब्दाचा अर्थ वृत्ती ज्ञान गेलेलं असतं. म्हणजे याचा अर्थ वृत्ती ज्ञानाच्या स्तरावर असलेलं जे काय अज्ञान आहे, म्हणजे उदाहरणार्थ मी ब्रह्म आहे हे जर वृत्ती ज्ञानाच्या स्तरावर असेल तर तेही अज्ञान आहे. मग तेही अज्ञान निघून जातं आणि मग तो ज्ञानरूपच होऊन राहतो, म्हणजे बोधरूपच होतो, ब्रह्मरूपच होतो. म्हणून इथे काय आहे ते वाचारुण परिहारामध्ये सुद्धा ज्ञानदेवांनी ब्रह्मरूप पत्करून अनुभव सांगितला. मग वाचारुण परिहारामध्ये वाचेने ज्ञानदेवांनी खूप सद्गुरूंचं वर्णन केलं. पण पुढे काय झालं, पुढे ते म्हणाले आता मी तुमच्या पाया पडतो. आता पाया पडतो या शब्दाचा अर्थ तुमच्याशी एकरूप होतो. आणि ते ज्ञानदेव त्या श्री गुरूंशी बोलता बोलता एकरूप झाले, तिथे विषयच संपला. आता याला म्हणतात ब्रह्मस्वरूप. ते द्वैताचा विचारच संपतो. विशेषत्वाने असलेल्या द्वैताचा विचार शांत होतो आणि मला आनंदाशी एकरूपता ही सहज प्राप्त होते. आता हा शेवटचा आपल्या अभ्यासातला 69वा श्लोक जीवनमुक्तावस्थेची सीमा सांगतात व उपसंहार करतात. जीवनमुक्तीची ही चरम सीमा आहे. जीवकृत प्रपंच गळून पडतात ती गाठली जाते. अशा रीतीने या द्वैत विवेक प्रकरणात जीवकृत द्वैत व ईशकृत द्वैत कसे वेगळे आहे हे सांगितलं. आता जीवकृत द्वैताचा विषय सांगितला की त्या जीवकृत द्वैतामध्ये शास्त्रीय आणि अशास्त्रीय द्वैताचा विचार आहे. शास्त्रीय द्वैताच्या साह्याने म्हणजे संत श्री गुरु आणि त्यांनी लिहिलेल्या तत्वज्ञानाच्या साह्याने मी आनंद रूपतेपर्यंत जाऊ शकतो. ईशकृत द्वैतातले पदार्थ ते जसे आहेत तसे स्वीकारावे लागतात आणि ते स्वीकारण्याशिवाय पर्यायच नाही, कारण त्याच्यात बदल करण्याचं सामर्थ्यच माझ्यामध्ये नाही. म्हणून इथे काय आहे, शास्त्रीय द्वैताचा आपण स्वीकार केला पाहिजे. आणि या शास्त्रीय द्वैतामध्ये मनोराज्य आहेत, पुन्हा तीव्र आणि पुन्हा मंद. त्यातल्या त्यात कामादिकांचा म्हणजे काम क्रोध लोभ मोह मत्सर या मनोराज्यांचा खूप त्रास होतो. तोही द्वैतातला विचार आहे. म्हणून इथे द्वैत सत्यत्व भ्रांती गळून पडल्याशिवाय म्हणजे द्वैत मिथ्यात्व निश्चय केल्याशिवाय अद्वैत तत्वज्ञानाचा म्हणजे अद्वैत स्वरूपाचा अनुभव येण्याचा कुठेही संभव नाहीये. आणि तो अद्वैताचा अनुभव जर का मला आला तर पुन्हा मी देह मी करता मी भोगता अशा भ्रांतीतनं जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले रोवनिया, हा जर साधनेचा क्रम कळलेला असेल तर माझी भ्रांती निवृत्त होते आणि भ्रांतीच्या निवृत्तीबरोबर युगपत मी आनंदाचा ठेवा आहे असं मला कळतं. आणि ते कळण्यासाठी मात्र पुन्हा या द्वैताचा विवेक हा केला पाहिजे. द्वैत मिथ्या ठरवलं पाहिजे. ज्या दिवशी द्वैत मिथ्या ठरेल त्या दिवशी मी आनंदाचा ठेवा होऊन जाईल. पण तोपर्यंत मात्र आता आपल्याला अभ्यास करण्याशिवाय काही पर्याय नाही. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. शंका आहेत का काही? थांबायचंय का शंका नसतील तर? नमस्कार सर. हा नमस्कार. तुम्ही 61व्या श्लोकात असं सांगितलं होतं सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी याच्यामध्ये निर्विकल्प समाधीत सुद्धा हे नाही आहे, म्हणजे ती पण ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणारी नाही आहे असं सांगितलं होतं. तर ते कसं काय ते कळलं नाही. म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये द्वैत लीन होतं. हा लीन झाल्यामुळे त्या वेळेपुरता द्वैताचा विसर पडतो. हा हा हा. आणि मग त्या समाधीतनं उतरल्यानंतर काही काळ अंतःकरण वृत्ती शांत राहते. पण त्यानंतर पुन्हा मी देह मी करता मी भोगता ही भ्रांती जात नाही त्याच्याने. म्हणजे क्षणभर ते आपल्याला ते तसं जाणवतं. म्हणजे
आत्मस्वरूपाविषयी किंवा ब्रह्मस्वरूपाविषयी जर संशय असेल, असंभावना असेल, तर ती त्यांनी दूर होते. अंतःकरण वृत्ती शांत होते. हा आणि हा त्या शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये आपण आत्मनात्म विचार हा प्रखरपणे राबवू शकतो. हा त्यातला भाग आहे. हा अच्छा. हा असा अर्थ घ्यायचा त्याचा. असा अर्थ घ्यायचा त्याचा. बर बर. मनोराज्य कमी करण्यासाठी अंतःकरण वृत्ती शांत झाली पाहिजे. शांत असावी लागते. हो हा. हो. मग आता जगाचा विषय करणारी जी अंतःकरण वृत्ती आहे ती कल्पनेतली आहे. बरोबर. पण ती अंतःकरण वृत्ती शांत करण्यासाठी माझी अंतःकरण वृत्ती मुळात थोडी शांत असते. मुळात शांत पाहिजे. मग ती ध्यानाने शांत होते. हा हा. म्हणजे एकाग्र चित्त होतं. हा बरोबर. त्यातला. हा. आणि हे मनोरथ किंवा मनोराज्य जे म्हटलंय ते हा. देहाच्या ज्या अवस्था आहेत, म्हणजे स्वप्नावस्था बाद, जसं स्वप्न खरं नसतं तात्पुरतच आपण स्वप्नातले तोच अर्थ पदार्थ घ्यायचा मिथ्या. काय, तसाच अर्थ घ्यायचा काय तो त्याचा? नाही नाही, तसा नाही. आता आपण काय होतो, बसतो एका जागी आणि आपलं मन मात्र त्या कुठल्या तरी एका विषयांमध्ये निघून जातं. आता उदाहरणार्थ मी म्हणलो, मी सचिन तेंडुलकर होतो आणि 2 तास बॅटिंग करत बसतो. असंच काही माझ्या लोकांच्या बाबतीत, म्हणजे जवळच्या लोकांच्या मध्ये माझी अंतःकरण वृत्ती निघून जाते. आता माझी मुलगी समजा 5 तासाच्या अंतरावर आहे, तर ती कसा संसार करत असेल याच्यामध्ये माझी अंतःकरण वृत्ती निघून जाते. आता ती निघून गेल्यानंतर मला काही फरक पडत नाही, पण मी 2 तास वाया घालवलेले हा. असतात अभ्यास दृष्टीने. म्हणून म्हणजे मनोराज्य आपल्याला टॉलरेबल नाही. म्हणजे थोडक्यात वेळेचा अपव्यय होतो. तोच अपव्यय वेळ साधनाकडे लावला पाहिजे किंवा आपण लावला पाहिजे. हा, म्हणून असा अर्थ. मनोराज्य तयार व्हायला लागली की तिथे तिला स्टॉप केली पाहिजे हा हा हा. आणि खरं थांबून मला माझ्या आनंदाचा विचार मी केला पाहिजे. केला पाहिजे. असं असं दृष्टी. खूप छान समजलं सर. धन्यवाद धन्यवाद. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार. जयश्रीरामांनी सांगितलं म्हणून तुमचा ज्यांचे आवाज स्पष्ट थांबले. येत नाहीये. हॅलो, हा, येतंय का ऐकू आता? आता येतंय. आपण बेलसरे बाबांचं एक उदाहरण दिलं आणि तेच काकांचं दिलं. हो. तर ती दोन्ही मतं वेगवेगळी आहेत का असं? नाही, मत नाही. दासबोधात काय असतं माहिती का, इंटरप्रिटेशन हा एक पार्ट असतो आपल्या आयुष्यात. आता बेलसरेंनी लिहिलेलं आहे, जयाचे चंचल हृदय तेणे ग्रंथ सोडूची नये. या ओवीचा अर्थ लिहिताना ज्याचं अंतःकरण चंचल आहे त्याने ग्रंथाचा अभ्यास करू नये असं लिहिलं. पण समर्थ रामदास स्वामी असं लिहितील का, हा त्यातला विचार आहे. हा, त्यावेळी मग, कारण का दासबोध तयार करायच्या वेळी जो अभ्यास केला गेला, म्हणजे आमच्यात आणि काकांच्यामध्ये डिस्कशन्स झाली, त्यातला हा एक मुद्दा होता की ज्याचं अंतःकरण चंचल आहे त्याने आयुष्यात कधी ग्रंथाचा अभ्यास करणं सोडूच नये, आयुष्यभर अभ्यास करावा, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. अशी चांचल्य अशी कमी इंटरप्रिटेशन्स होण्यासाठी. खूप महत्वाची ठरतात अभ्यासामध्ये. हो माझा हो, बरोबर आहे. सांगण्याचा खरं हेतू आहे. तो होता. मला दोष नाही द्यायचा आहे कोणाला, पण हो हो, इंटरप्रिटेशन्स पॉझिटिव्हली आपल्यापर्यंत आली पाहिजे. असं. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. हो, हा. पटलं एकदम. हा. धन्यवाद. हा, जय श्रीराम. जय श्रीराम. आपण जे म्हणतो की मनोराज्य आपल्याला थांबवायची आहेत, हा. तर ती थांबवण्यासाठी मग त्याला दुसरा विचार देणं अपेक्षित आहे का? अर्थात. आणि तो कुठला द्यावा, म्हणजे कसा, आत्मविचार. तो आत्मज्ञानाचाच, पण तो कसा कसा, पद्धती? आता हे बघा, मी जे मनोराज्य करत आहे त्यावेळी मी माझ्या अंतःकरण वृत्तीवर माझं लक्ष असेल तर मला 1-2 मिनिटं गेल्यावर ते लक्षात येऊ शकतं. अगदी 5 मिनिट गेले असं म्हणूया. 5 मिनिट गेल्यावर मला जर ते मनोराज्य आहे असं लक्षात आलं, तर मी मला बजावलं पाहिजे की पंचदशीकारांनी उदय तुला मनोराज्य करायला परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे तू आता मनोराज्य थांबव. आणि मग मनोराज्य थांबवल्यानंतर मग मी ग्रंथ उघडून अभ्यासाला बसलं पाहिजे, कारण तो मोकळा वेळ आहे ना. हो, मनोराज्य केव्हा होतात, ती मोकळ्या वेळेत होतात. मग मोकळ्या वेळात मग मला त्या मिळालेली जी अंतःकरण वृत्ती आहे तिथं मी मग नामस्मरण तरी केलं पाहिजे किंवा आत्मानात्म विचारासाठी मी सद्ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे.
अशा रीतीने ती मनोराज्य हळूहळू डायल्यूट होतात ती. हा, कारण सुरुवातीला ते खूप येत राहतात असे येऊ देत ना, सुरुवातीला येणं हा दोष नाही, हम्म. पण काही काळ अभ्यास केल्यानंतरही तशी येत असतील तर हा माझा दोष आहे. अच्छा. थोडी थोडी सुधारणा व्हावी की नाही. हो हो. आज मी जो साधक म्हणून अभ्यास केलाय, प्रवेश केलाय, तो 5 वर्षांनी मी तो तसाच असला पाहिजे का? थोडासा बदल झाला पाहिजे माझ्यामध्ये. बरोबर. आणि तो बदल व्हायचा असेल तर मी माझ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. अच्छा. हा, तसं. येस, बस. ओके. जय श्री. जय श्री. संपल्या शंका? बंद करायला हरकत नाही. रेकॉर्डिंग स्टॉप करूया. ओके, रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.